नमस्कार. आज आपण बनवणार आहे शेजवान फ्राईड राईस. चला तर मी एकदम सोप्या पद्धतीने हे तुम्हाला बनवायला शिकवणार आहे. हे बघा, इथं मी शेजवान फ्राईड राईस बनवला आहे. एकदम सुटसुटीत असा झाला आहे आणि खायला पण खूप छान लागतो. इथं मी ना कढईत पाणी गरम करून ह्याच्यामध्ये बिर्याणी तांदूळ होता, तो 2 वाट्या टाकला होता. तो आधी अर्धा तास मी पाण्यामध्ये भिजत घातला होता आणि हा बघा असा शिजवून घेतला आहे. त्याला 100% शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि ह्याच्यामध्ये मी थोडं मीठ आणि तेल पण टाकलं होतं पाण्यात. पाणी चांगलं उकळल्यानंतर हे मी तांदूळ त्याच्यामध्ये घातला होता आणि हा आता पूर्ण थंड होऊन द्यायचा आहे आपल्याला. इथं बघा मी परातीत सगळा पसरवून टाकला आहे आणि हा पूर्ण थंड झाला आहे. आता त्याच्यानंतर मी इथं तेल टाकलं आहे. तेलामध्ये मी मिरची, अद्रक आणि लसूण बारीक चिरून टाकला आहे. हा मी 8-9 हे पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या, 1 मिरची घेतलेली ना, अद्रकचा 1 तुकडा घेतलेला. आता हे फुल गॅसवरती आपण ना हा पूर्ण हे करून घ्यायचं, गरम करून घ्यायचं आहे. हे बघा. आणि ह्याच्यामध्ये मी ह्याचा पातीचा कांदा आहे ना, तो चिरून घेतलेला आहे. शिमला मिरची घेतलेली आहे. हे बघा, फरसबी घेतलेली आहे मी आणि पातीचा कांदा पण घेतला आहे, गाजर घेतलं आहे आणि हे पण घेतलेलं आहे, वाटाणा पण घेतलेला आहे. हे मी एकदम फुल गॅसवरती असं पटापट गरम करून घेणार आहे. हे फुल गॅसवरतीच करायचं. त्याला आपण पूर्ण शिजवून नाही घ्यायचं आहे आपल्याला, नुसतं फ्राय करून घ्यायचं आहे फुल गॅसवरती. आणि आता ह्याच्यामध्ये मी ना वाटाणा टाकणार आहे. हे वाटाणा मी थोडंसं पाणी टाकून उकळून घेतलेलं, मीठ पाणी टाकून थोडीशी वाफ देऊन घेतलेली होती. कारण वाटाणा कधी कधी शिजत नाहीत ना फ्राय केल्यावर, म्हणून त्याला मी आधीच थोडंसं शिजवून घेतलेलं होतं. आता ह्याच्यात चिमूटभर मीठ टाकलं आहे मी आणि परत आणखीन हे एकदम पटापट हे करून घेणार आहे, म्हणजे कढईला चिकटणार पण नाही. आणि हे पूर्ण शिजवून नाही घ्यायचं आपल्याला, कच्ची थोडंसं राहिलं तरी चालतं आहे. हे बघा, आता फुल गॅसवरच हे पटपट मी हे हलवून घेणार आहे. आणि इथं बघा मी शेजवान फ्राईड राईस मसाला आहे ना, तो मी ह्याच्यामध्ये वापरणार आहे भात बनवताना. हे आता पूर्ण ना असं परतून घेतलं मी 5 मिनटासाठी. आता हा राईस मी जो थंड झालेला आहे तो ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. हे बघा किती मोकळा झाला आहे ना. हा पूर्ण थंड झाल्यानंतरच ह्याच्यामध्ये घालायचं आहे, गरम गरम घालायचं नाही, नाहीतर त्याचा असा एकदम लपटा होतो. आणि थंड झाल्यावर घातला ना की पूर्ण असा मोकळा भात होतो. हे बघा, असा मोकळा भात होतो. ह्याच्यामध्ये फ्राईड राईस तो आहे ना मसाला, तो मी घालून घेतला आहे. हा बघा, मी तुम्हाला दाखवते. असा मोकळा भात झाला आहे. खायला खूप चविष्ट लागतो. एकदा नक्की या पद्धतीनं करून बघा. आता हा आपला फ्राईड राईस तयार झाला आहे. नक्की करून बघा. कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो पण करा. थँक्यू.